ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा अधिक सतर्क केली आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आज दुपारी महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देऊन दिवसभरात प्राप्त झालेल्या तक्रारी, त्यावर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी नगराभियंता प्रशांत सोनग्रा, उप आयुक्त जी गोदेपुरे, उपनगर अभियंता शुभांगी केसवाणी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासीन तडवी आदी उपस्थित होते. यावेळी शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटनांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. ज्या भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी संबंधित विभागांनी सतत सतर्क राहून तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश आयुक्तांनी दिले. तसेच नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास महापालिकेच्या आपत्कालीन विभागाशी 0222537110 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. आपण सतत IMD यांच्या बरोबर संपर्कात आहोत. मागील 3 दिवस आपल्यासाठी खूप क्रिटिकल होते आणि पुढे पण 2 ते 3 दिवस IMDचे प्रिडिक्शन प्रमाणे संपूर्ण कोकण पट्ट्यासाठी, विशेषतः रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यांसाठी ते क्रिटिकल आहेत. पावसाचं प्रमाण खूप वाढत चाललं आहे आणि यामध्ये अजून आपण जवळपास रेड अलर्टवर, काल आपण हाय रेड अलर्टवर होतो, आज रेड अलर्टवर आहोत. म्हणून आपण शाळे आणि महाविद्यालयाची सुट्टीही डिक्लेअर केली होती. आता नुकतेच दुपारी आज माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सुद्धा संपूर्ण राज्याची मशिनरी त्याचा आढावा घेतला आणि आम्हाला दक्ष राहण्याची सूचना दिली आहे. माननीय उपमुख्यमंत्री महोदय जरी ते आजारी आहेत, हॉस्पिटलाइज्ड होते, सतत ते आमच्या संपर्कात आहेत आणि आपल्याकडे जे तयारी आहे तो अद्यावत ठेवणे, त्यामध्ये कुठल्या प्रकारची कमतरता पडू नये याची दक्षता घेण्याची त्यांची सूचना आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणावर वारा चालू आहे, अत्यंत तीव्र गतीने, आणि म्हणून आम्ही सारखा लोकांनाही अपील करत आहोत की गरज जर नसेल तर कृपया घराबाहेर पडू नये. आणि मोठ्या प्रमाणावर यामध्ये झाडांची पडझड आणि फांदे तुटणे याची घटना याच्या समोर आपल्याला मागील 2 दिवसापासून जावं लागलं आहे. काल साधारणतः 100पेक्षा जास्त केसेस आपले फांदे तुटण्याची किंवा झाडे उन्मलून पडण्याची हे आपल्यासमोर आले आणि आज पण ती संख्या मोठीच आहे. याच्यासाठी आपण जे झाडतोडची किंवा जे ट्रिमिंगची टीम आहे त्याची संख्या वाढवली आहे. आजपासून साधारणतः 3 पट, जवळपास 2.5 ते 3 पट आपण करून दिला आहे. मशिनरीही आपण त्याची संख्या वाढवली आहे. याच्या मागच्या कारण काय आहे की यावर्षीचा वारा जे आहे ते अत्यंत अप्रत्याशित आहे. पाणी पडण्याचा सुद्धा जे इंटेन्सिटी आहे ते साधारणतः 11-12 तासात 150 mm पर्यंत पाऊस पडत आहे. म्हणून एकाच वेळी आपल्याला घरांची पडझड, छजे पडणे, वॉटर लॉगिंग होणे, झाड किंवा त्यांचे फांदे पडणे याची घटनांची पुनरावृत्ती खूप जास्त होत आहे. मशिनरी आमची पूर्णतः सज्ज आहे. माननीय महापौर यांनी 2-3 दिवस सलग संपूर्ण सिटीचा व्हिजिट केला. आपले इतर सर्व कॉर्पोरेटर्स प्रचंड आम्हाला सहकार्य करत आहेत आणि खाजगी आणि शासकीय जेवढी यंत्रणा आहे ते एकजूट करून आपण या परिस्थितीचे समोर जात आहे. झाडं छाटणे, झाडांची ट्रिमिंग करणे हा एक खूप संवेदनशील विषय आहे आणि यामध्ये पर्यावरणाचा तोल आणि तसेच नैसर्गिक आपत्ती टाळणे या दोघांमध्ये संतुलन साधण्याची आवश्यकता असते. निश्चितरित्या मागील 4 महिन्यापासून, पावसाळा सुरू होण्याचे 4 महिने आधीपासून आपण झाड तोडणे याची संपूर्ण मशिनरी सज्ज केली आहे. 6000 पेक्षा जास्त झाडांची फांदी किंवा त्यांची ट्रिमिंग, फांदी मारण्यापासून ट्रिमिंग करणे ही कारवाई आम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीने हाती घेतला आहे. मेजॉरिटी जे झाडे किंवा फांदे आपले पडत आहेत ते 2 ठिकाणावर किंवा 2 स्वरूपचे लोकेशन्सवर पडत आहेत. एक सोसायटीचे आतमधले जे झाडे आहेत त्याचा दायित्व महानगरपालिका युजली स्वीकार करत नाही, कारण तो इंटरनल संपत्ती असते, महापालिकेचे हद्दीबाहेरचे असतात आणि त्याच्यासाठी सोसायटी त्याचा मेंटेनन्स करते आणि ही जे घटना होत्या त्यापैकी मेजॉरिटी तिथली आहे. मी असं म्हणत नाही की जे मेन रोडवर किंवा महानगरपालिकाच्या हद्दीत झाडं पडत नाही, निश्चितरित्या तिथे पडत आहेत आणि त्याचे पण अनेक कारण, जसं मी आधी नमूद केला की यावर्षी अप्रत्याशित तीव्र गतीने वारं चालू आहे. दुसरा की ज्या पद्धतीने आपण ट्रिमिंग करतो, अनेकदा जे आपली ट्रिमिंग करणारी एजन्सी आहे त्यांच्याकडून थोडा जास्त किंवा कमी ट्रिमिंग झाली तरी सुद्धा फांदे तुटण्याची घटना घडते. आम्ही खूप सावधगिरी या
कालावधीमध्ये राबवत आहोत. याचे 2 पार्ट आपण केला आहे. एक की जे जसं मी आधी नमूद केलं की जवळपास एकंदरीत जे मनुष्यबळ आहे त्याला 2.5 ते 3 पट यापर्यंत आपण घेऊन गेलो आजपासून. त्यांनी कामही चालू केला. दुसरा, झाडे पडल्यानंतर किंवा झाडे छाटल्यानंतर जे ग्रीन कचरा आहे, ग्रीन डेब्री आहे, ती लगेच तिथून उचलणे याचीही व्यवस्था आणि तो मशिनरी कार्यरत ठेवणे याचीही आम्ही दक्षता घेतो. आम्हाला 2 तास आपण अजून द्या. यामध्ये आम्हाला IMDचा अहवाल घ्यावा लागेल आणि उद्या पावसाची तीव्रता पाहता आवश्यकता असली तर शाळा महाविद्यालयामध्ये निश्चित सुट्टी डिक्लेअर करण्यात येईल. जे डोंगराळ भाग आहे त्याचं सर्व महापालिकेने मान्सूनच्या अगोदरच केलं आहे आणि इथले जे नागरिक आहेत ते त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. दरवर्षीप्रमाणे तिथे पाण्याचा निचरा व्यवस्थित पद्धतीने झाला पाहिजे, तिथे ड्रेनेज व्यवस्था योग्य असली पाहिजे, त्याची काळजी आम्ही घेतलेला आहे.